नमस्कार. आज मंगळवार दिनांक 19 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदच्या 17 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून यात नांदेडच्या एका जागेचा समावेश आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे. विविध मागणीसाठी उद्या 20 मे रोजी औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारलाय. दरम्यान रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड शहरासह ग्रामीण भागातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही रुग्णाला औषधांच्या उपलब्धतेबाबत अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे काल सोमवार रोजी इतवारा परिसरातील चिकन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट व बरकी चौक परिसरात तीव्र धडक मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. नायगाव शहरातील गॅस वितरण व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ काल नागरिकांनी शहरातील डॉक्टर हेडगेवार चौकात रिकाम्या गॅस टाक्या रस्त्यावर फेकून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. नीट पेपरफुटी प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समिती नांदेड यांच्या वतीने उद्या 20 मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेतून सुनील पाटील कदम यांच्यासह इतर मान्यवरांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.